रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. लेकीनं पळून जाऊन लग्न केलं म्हणून तिच्याच खर्चाने तिला संपवलं, तर तिच्या सोबत तिच्या नवऱ्यालाही मारलंय. अशा अनेक घटना आजवर घडल्या आहेत. सैराट सिनेमातही हाच विषय दाखवण्यात आला. अशीच काहीशी घटना छत्रपती संभाजीनगरात घडली होती, ज्यानं संपूर्ण राज्याला नाही तर देशाला हादरवून सोडलं होतं. पळून जाऊन प्रेमविवाह केल्यानं थेट बहिणीचं मुंडकं उडवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. आई आणि भावानं मिळून या विवाहितेची तिच्याच घरात हत्या केली होती. त्यावेळी तिचा पतीही घरात होता. या दुर्दैवी विवाहितेचं नाव कीर्ती होतं. ती फक्त 19 वर्षांची होती. छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात 5 डिसेंबर 2021 रोजी ही घटना घडली होती. गायगाव येथील रहिवासी कीर्तीने अविनाश संजय थोरे वय वर्ष 22 याच्याशी जून 2021 मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यांनी प्रेमविवाह केला होता. या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. अविनाश हा तिच्या कॉलेजचा प्रियकर होता. त्याच्यासोबत ती पळून गेली होती आणि त्यानंतर आठवडाभरानं या दोघांनी लग्न केलं. या घटनेनं कीर्तीचे वडील संजय मोटे हे खूप नाराज होते. लेक पळून गेल्यानंतर ते देखील घर सोडून निघून गेले आणि काही दिवसांनी परतले. लग्नाच्या 5 महिन्यांनी कीर्तीची आई शोभाबाई मोटे वय वर्ष 38 या तिला भेटायला आल्या. लग्नानंतर पहिल्यांदाच आपली आई आपल्याला भेटायला आल्यानं कीर्तीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर आठवडाभरानं तिची आई पुन्हा तिला भेटायला आली. मात्र यावेळी त्या मुलीला भेटायला नाही तर तिचा खून करण्याच्या उद्देशाने आल्या होत्या. कीर्ती ही 2 महिन्यांची गर्भवती होती, तरी तिच्या आईला तिच्यावर दया आली नाही. 5 डिसेंबर 2021 रोजी शोभाबाई मोटे या कीर्तीला भेटायला आल्या. यावेळी तिचा भाऊ संकेत मोटेही तिच्या सोबत होता. कीर्तीचा नवरा घरात आराम करत होता, तर सासरे हे शेतात कामाला गेले होते. कीर्तीनं आईला आणि भावाला घरात बोलावलं आणि ती आनंदानं त्या दोघांसाठी चहा बनवायला स्वयंपाक खोलीत गेली. तेवढ्यात संकेत तिच्या मागे गेला आणि तिच्यावर कोयत्यानं सपासप वार केले. यावेळी तिच्या आईनं तिचे पाय धरले होते. पहिला वार होताच कीर्तीनं आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून अविनाश धावून गेला. तेव्हा संकेत तिच्या गळ्यावर वार करत असल्याचं त्याला दिसलं, तर तिच्या आईनं तिचे पाय पकडले होते. अविनाश कीर्तीला वाचवायला धावला तेव्हा संकेतनं त्याच्यावरही कोयता भिरकवला. त्यामुळे अविनाश बाहेर धावला आणि मदतीसाठी याचना करू लागला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. तब्बल 3 वर्षांनी म्हणजेच मे 2024ला या प्रकरणावर निकाल आलाय. या प्रकरणी वैजापूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आई शोभाबाई मोटे आणि भाऊ संकेत मोटेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.